अख्ख्या माढा मतदारसंघात छत्रपतीचा अश्वारूढ पुतळा नाही. जिल्हा दूध संघ मोडकळीस आणून बंद पाडला. मुंबईमध्ये जिल्हा दूध संघाची जागा होती, ती जागा विकून स्वतःचा प्रपंच करायसाठी त्यांनी ती पैसे हडपले. 3 टनानं काटा हाणतायत. 5 कारखाना आहेत, 55 लाख टन गाळप होतंय दरवर्षी त्यांचं. 20 टनाला 3 टन म्हणलं तर पैसे किती झालं मला पण हिशोब येत नाही. मी सर्वसामान्य नागरिक आहे. जरांगे पाटलांचा निश्चितच अभिजित आबांना फायदा होईल. दिवस त्यांचा आलेत. आता जिल्ह्यात काय होईल ते मोहिते पाटील सांगतील तसं होईल. पुन्हा गेला नाही. हो गेलो 3 वेळा गेलो. त्यांच्या पीएनं फोन केला मी. नाही काय म्हणले माझ्याकडे अर्ज झाला नाही म्हणले. एक बाबा 100 रोजगार मी ह्या गावात ह्या तालुक्यात 42 गावात त्यांनी सांगावं की मी बाबा 1000 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलाय. कारखान्याचं माध्यम नाहीये. नवीन काय केलं कारखाना ही त्यांचं कारखाना ही सहकारी संस्था आहे, ती काय त्यांची वैयक्तिक नाहीये. स्पर्धा लावल्यामुळे सगळ्या कारखान्यांना दर द्यायची वेळ आली, त्यामुळे साऱ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा फायदा झाला. रणजितभाईंचं पण काम चांगलं आहे. सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात कमी निधी आला असेल तर माढा मतदारसंघात आलाय. त्या माढा मतदारसंघातला एक बी युवक बेरोजगार राहणार नाही. अहो काम नाही म्हणून लग्न होऊन 40-40 वय झाले लोकांना. ही उमेदवार आहे म्हणजे हे आमच्या कुटुंबातला माणूस आहे किंवा आता हे अभिजित आबा हे आमच्या घरातला माणूस आहे. याला माणसाला एक कित्ता आमच्यापासून 10 किलोमीटर आहे. त्याला भेटायचं म्हणलं तर आम्ही नेहमी रातचं जरी गेलं तर भेटू शकतो. गावातला कौल काय गावातल्या पेक्षा अख्ख्या माढा मतदारसंघाचा कौल अभिजित आबा पाटील आहे म्हणून चांगला आहे. मुसळधार ही दिली त्यामुळे अभिजित आबाला. हो काय तर आता व्यवसाय करायचा काय आरक्षण नाही, त्यामुळे आता आरक्षण जरांगे पाटला सोबत जाणार. त्यामुळे जरांगे पाटलांनी सांगितलेलं आदेशाचं पालन करणार. नाही काय सुद्धा नाही. आमच्या गावातून 2000च लीड आहे. डोळ दाखव कोणी बी किती पण पळू दे. काय जरांगे पाटला आहे मागं आम्ही जाणार. दादांची कामं आहेत, पण ह्या मागच्या 10 वर्षात थोडं बॅकफुटवर आहेत कामं सगळीकडे. साहेबांकडे बघून वातावरण चांगलं आहे. मोठ्या साहेबांकडे पवार साहेबांकडे बघून वातावरण चांगलं आहे. मिनलताच काय नाही हो इकडे आमच्याकडे. पण त्या रस्त्यांना फक्त ह्या निवडणूक ते ती निवडणूक एवढ्याच निवडणुकीत फक्त 4 खेपा मुरुम आणून टाकला म्हणून काम भागत नसते. दादाने कामं चांगली केलीत. हो केलेत पण इकडे नाहीत. थोडं ऊस नेते ते 10 दिवसाला बिल जमा होते त्यांचं. खत जागेवर आहे, साखर जागेवर आहे. अजून काय पाहिजे. जरांगे पाटलांना आम्हाला आदेश दिला त्यांना मतदान करा. ते शेवटचं इलेक्शन असल्यामुळे आम्ही शरद पवाराकडे. माणूस आमच्या भागातला आहे, चांगला आहे, ऍक्टिव्ह आहे, डॅशिंग. नमस्कार, आपल्या सर्वांचं महाराष्ट्र माझा न्यूज मध्ये स्वागत करतोय. दर्शको, सध्या मी पंढरपूर तालुक्यातील तुंगत या गावामध्ये आहे. हे गाव पंढरपूर सोलापूर हायवे वरती आहे. एक मोठं गाव आहे आणि हे गाव माढा मतदारसंघासाठी जोडलेलं आहे. दर्शक हो, या माढा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजितभाई शिंदे, त्याचबरोबर घड्याळ या चिन्हाकडून मिनलताई साठे आणि शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याकडून अभिजित पाटील अशी तिरंगी लढत या मतदारसंघामध्ये आहे. आणि या गावातल्या जनतेचा लोकांचा नेमका कौल कोणाकडे आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. बरीच मंडळी या गावामध्ये सध्या सायंकाळची वेळ आहे, दूध वाढण्यासाठी आलेली आहेत. चौकामध्ये गर्दी केलेली आहे आणि या लोकांचा नेमका कौल काय आहे किंवा यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचा आपण या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न करतोय. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे? महादेव पवार. बर बर. काय गावातला कौल काय आहे ना? अभिजित पाटील आहे बघा. महाविकास आघाडीच असल्यामुळं शरद पवार. शरद पवार. ते शेवटचं इलेक्शन असल्यामुळे आम्ही शरद पवाराकडे. पवार साहेबांचं शेवटचं इलेक्शन आहे. मग आता पुन्हा काय होतंय ना होतंय काय सांगता येतं. वय झालंय म्हणून. वय झाल्यामुळे आम्ही शरद पवार आहे मागा. जरांगे साहेबांनी सांगितले फाडायचं. त्यांनी सांगितलं ना ह्यांच्याच मागच आहे महाविकास आघाडी. सांगितलंय तसं ठरलं. गेल्या बारीने तीच केलं तीच ह्या बारीने करणार. दादाने कामं केलीत की? काम केलीत मला, पण आमच्या इकडे नाही ते काम हो. आणि आम्ही आपल्या शेवटी महाविकास आघाडीलाच करणार. म्हणजे पवार साहेब सांगतील ते तीच. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. नाव काय? माझा युवराज रणदेव. बर बर. काय ठरवलंय गावात? अभिजित पाटील. का हो? माणूस आमच्या भागातला आहे, चांगला आहे, ऍक्टिव्ह आहे, डॅशिंग आहे, मराठा लॉबीतला आहे. आणि जरांगे पाटलांना आम्हाला आदेश दिला त्यांना मतदान करा. दिलाय का आदेश? हो दिलाय. पण नवीन नेतृत्व आहे. हो तेच चांगलं आहे. आम्हाला उत्साह त्यांच्या आम्हाला 4-5 जादा मिळाला. दादाने कामं चांगली केलीत की? हो केलेत पण इकडे नाहीत. थोडं केले नाही ते कमी केले. परिवर्तन करताय म्हणायचं? हो 100%. बर. मिनलताई साठेंचं काय? त्यांच्या इकडे काय नाही नाही. पण मतं कुणाची खातेली?
ते बहुतेक बहुजन दादा मत खाणार हा माड्यात ना ते असल्यामुळे बर परिवर्तन करायचं ठरवलंय 100%. खाली नमस्कार नमस्कार. काय नाव दत्तात्रय रणदिवे. बर बर रणदेव साहेब काय गावातला कौल सफरचंद. बर बबन दादा. दादानी काम रणजित भाई आहे दादा रणजित भाया हा दादांची कामं कशी आहेत हे चांगले आहेत हा. एकदम. ऊस नेते ते 10 दिवसाला बिल जमा होते त्यांचं. हा. खत जागेवर आहे, साखर जागेवर आहे, अजून काय पाहिजे. हा 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 बर आता मिनलताई पण उभा आहे त्या मिनलताच काय नाही हो इकडे आमच्याकडे. तसं नव्हे त्याचा इफेक्ट कुणाला होईल इफेक्ट कोणाला सुद्धा होणार नाही, काय नाही. पण मतं खाल्ली जातील की उद्या बघा आता कोणाला तर बसणारच आहे फटका त्याचा. फटका बसेल हा बर बर जरांगे साहेबांनी सांगितले काय काय सांगितलं नाही जरांगे साहेबांनी आम्हाला. हा नाही बर त्यांचा काय इफेक्ट होईल का काय सुद्धा होत नाही. हा हा ठीक आहे दादा नमस्ते बोला काय दादा नाव दीपक प्रकाश जाधव. बर काय ठरवले गावात काय जाणार पटलाय मागा आम्ही जाणार काय सांगितले त्याने ज्याला पाडायचं त्याला पाडा म्हणून सांगितलं. कुणाला पाडायला ठरवले मग? काय कोण सांगितले शेवट दिवशी काय सांगेन त्याला पाडायचं अजून नाही का सांगितलं नाही. नाही नाही हा बर काय काम कुणाची काय चांगली काम आता काय काय काम काय दादा केलेली काय चांगलं बरं आता अभिजित पाटील उभा इथं काय बघूया आता जाणे पाटला ह्याच्यावर. ठीक आहे हा म्हणजे जरांगे साहेब सांगतील तिकडं हा ठीक आहे जय शिवराय जय शिवराय. काय ठरवलंय काय नाही बाबा दादाला मतदान करायला ठरवलं. काय करायला ठरवलं. दादांची काम आहे ते सगळी चांगली काम आहे ती. आता रणजित भाई येतं रणजित भाई असू द्या कोण बी असू द्या. हा हा चांगली काम आहे ती. अभिजित पाटलांच काय बाकीच काय सांगत नाही मी, हा हा पण काम चांगली बबन दादा की जय एकनिष्ठ माणूस आहे, हा चांगला माणूस आहे, हा हा. त्यामुळं काय अडचण नाही. दादा नमस्ते नमस्कार. काय नाव डॉक्टर राजकुमार रणदिवे. डॉक्टर साहेब आहेत का होय बर हॉस्पिटल का हॉस्पिटल आहे. बर बर काय गावातनं कौल कोणाचं आहे कौला अभिजित आबा का हो आहे सगळीकडे एकंदरीत साहेबांकडे बघून वातावरण चांगलं आहे. मोठ्या साहेबांकडे पवार साहेबांकडे बघून वातावरण चांगलं आहे. उमेदवारापेक्षा पवार साहेबांकडे बघून मतदान होईल असं वाटतंय. दादांची कामं कशी आहेत इथं दादांची कामं आहेत पण ह्या मागच्या 10 वर्षात थोडं बॅकफुटवर आहेत कामं सगळीकडे. निवडणूक आल्यानंतर आता आमच्या गावात वाड्या वस्त्यावर जाणारे रोड आहेत बरेच सारे, पण त्या रस्त्यांना फक्त ह्या निवडणूक ते ती निवडणूक एवढ्याच निवडणुकीत फक्त 4 खेपा मुरू मारून टाकला मग काम भागत नसते. 5-5 वर्ष लोक अपघात करत हे आमच्या खाली खोल वाट आहे, इकडली खालची अंदाजी वाट आहे, जायची पंचायत असते लोकांना पावसाळ्यात येऊ शकत नाहीत लोक. अशी परिस्थिती आहे. काम आहे दादांचं नाही याच्यातला प्रकार नाही, पण ह्या मागच्या 10 वर्षात थोडंसं त्यांच्याकडलंही काम लेंदी झालं आणि ऊसाच्या माध्यमातून थोडीशी अडवणूक आणि अडवणूक म्हणण्यापेक्षा कारखान्यासारखे बरेच ऑप्शन लोकांना तयार झालेत. म्हणजे तुम्ही अभिजित पाटील म्हणताय त्यांच्याकडे व्हिजन आहे का विजन अभिजित पाटलांकडे नसेल तर पवार साहेबांकडे विजन आहे, त्या विजन हिशोबाने जाऊया आपण असं आम्हाला वाटतं. म्हणजे पवार साहेब सांगतील आता त्यांनी चिन्ह दिलंय हा चिन्ह दिलंय म्हणजे आमचे उमेदवार अभिजित आबा जरी असले तर आमचा उमेदवार पवार साहेब. पवार साहेब ठीक आहे. नमस्कार नमस्कार. काय नाव आहे सुमंत रणदिवे. बर बर काय ठरवलंय शरदचंद्रजी पवार साहेब. शरदचंद्रजी पवार साहेब बर अजितदादाने काय केलं काय अजितदादांनी काय केलंय काय नाही केलं. पक्ष फोडला पक्ष फोडला, चिन्ह नेलं. हा एकनाथ त्याचा शिंदे इफेक्ट काय त्याचा इफेक्ट आहे की गद्दार म्हणून. हा गद्दार बबन दादांची कामं काय आहेत की. आहेत. होय आता रणजित भैया विरुद्ध अभिजित पाटील होय. काय होईल बदल परिवर्तन ठीक. दादा नमस्ते नमस्ते. काय नाव आहे राहुल गणेश रणदिवे. बर रणदेव साहेब काय ठरवले गावात गावात सफरचंद. बर एकच वादा भवन दादा. बबन दादा भवन दादा कसं आहे बाबन दादांचं कार्य चांगलं आहे. पुन्हा रस्ते दिले, निधी दिलाय, ऊस नेलाय, सगळ्या अडचणीत मदत केली सगळ्यांना. त्यामुळे एकच वादा भवन दादा. दादा फिक्स फिक्स दादा. आता रणजित भैयांचं काम रणजित भाईचं पण काम चांगलं आहे ना. भवन दादा मागे तीच बघतं जाणं सगळं. कारखानदार दर दिलाय, सगळं निधी आता भविष्यात तीच आहेत आमचं दादा. आता अभिजित पाटील तगडं आव्हान आहे नाही काय सुद्धा नाही. नाही आमच्या गावातून 2000च लीड आहे. डोळ दाखव कोणी बी किती पण पळू दे. 2000 मतदान गावात गावात आहे 4500 मतदान आहे. 2000चं लीड 2000च लीड डोळ दाखव. ठीक. नमस्कार नमस्कार. किती जाते दूध दूध जातंय 350-400 लिटर. चांगलं आहे हो काय तर आता व्यवसाय करायचा, काय आरक्षण नाही त्यामुळं आता आरक्षण जरांगे पाटला सोबत जाणार, त्यामुळे जरांगे पाटलांनी सांगितलेलं आदेशाचं पालन करणार. पालन करणार हो 100%.
शेती नोकर धंदा आपलं काय आपला मराठ्यात व्यवसाय हा मराठ्यात नाही, पण आता शेवटी काय आरक्षण नाही त्यामुळे आता मुलाबाळांचं तर भविष्याचं बघावं लागणार आहे. आपण किती दिवसाची लोक आहे धुंदवायची. त्यासाठी आता जरांगे पाटील जे आदेश देतील त्या आदेशाला आम्ही सर्वतोपरी 100% सहकार्य करणार. काय देतील आदेश? आदेश आता सांगितलं की आता आम्ही माघार घेतली मतदानातनं, पण बघू आता जे आता उमेदवार कोण जे मराठा आरक्षणाला बाजू उचलून धरेल आणि 100% मराठा समाजासाठी जे सक्रिय राहील त्याला आम्ही मतदान करू. बबनदादा नकारात्मक बोलले होते काहीतरी मराठा आरक्षण. त्याच्यानंतर बी पुन्हा त्यांनी काय गोष्टी बोललेल्या आहेत, पुन्हा सगळ्यात म्हणजे एकाच गोष्टीवर धरून राहणे समजूत काढणं चुकीचं आहे. पण कसं आहे आता कोणी आपण तात्पर्य जरांगे पाटलांनी सांगितलं तुम्ही आम्हाला लिहून द्या, त्यावेळेस आता कोण लिहून देतंय कोण नाही, कोण 100% प्रतिसाद देतंय त्याला आम्ही मतदान करू. अजून भरपूर वेळ आहे मतदानाला. जे जरांगे साहेब सांगतील तिकडं हो आम्ही 100% जय महाराष्ट्र. ठीक आहे. नमस्कार. काय नाव? बोलाय कदम ऊस किती जातोय? आहे 2 एकर. किती जातोय ऊस? जातोय 100 एकर. कुठल्या कारखान्याला? बबन दादा आहे. बर बर. दर आहे का? काही काय ठरवलंय मग? का आता बबन दादाला जाईल. हाय दादांची कामं आहे ते काम. नमस्कार. नमस्कार. काय ठरवलंय? काय अजून तर काय ठरवलं नाही, बघू आता. तरी गावातलं वातावरण? गावातलं आता काय, आता तर काय सांगता येतंय काय लगे. जसं जवळ येईल तसं जरांगे साहेबांचा काय इफेक्ट होईल का? होय होईल की. होईल. ठीक. नमस्कार. नमस्कार. काय नाव? बनसोडे. बर. काय ठरवलंय? काय ना अजून ठरवलं, जावंच तेव्हा ठरवायचं. आले की 8-10 दिवसावर आले की शेवटच्या क्षणाला ठरवायचं ना. ठरवायचं. पण काय कल काय जाणवतो का नाही? कल नाही जाणवत, शेवटच्या क्षणाला कल. ठीक. नमस्कार. नमस्कार. काय नाव? विश्वनाथ गायकवाड. बर. काय ठरवलंय गावात? गावातनं अभिदाबा पाटील. गाव म्हणून चांगला आहे, मुसळधार ही दिली त्यामुळे अभिदाबाला. किती जातोय ऊस? ऊस ह्या वर्षी जाणार नाही, आता लागणार 4-5 एकर. दादांची कामं? बबन दादांची भोबनदादा कामं रोपडे रस्त्यावर जाऊन या कामं करते ती. गाव रोपडे तुंगत 5 किलोमीटरचा रस्ता आहे, 25 मिनिटं लागते जायला. का? रस्ता खड्डेमय आहे. तुम्ही भांडला नाही का रस्ता करायला? भांडतो की. भांडून काय करता? भांडून घ्यायचं. आता भांडायची वेळ आली की सगळ्यांना. भांडलो होतो म्हणून तर केला नाही त्यांनी. असं झालंय का? आता राज्यातलं आपण बघतोय बऱ्यापैकी रस्ते झाले ते गाव लेवलचं नाही का? नाही. तुंगत ते बोसे पाटीलला जर गेला तुम्ही तर सगळ्यात मोठा विकास कळेल तुम्हाला. बर. जरांगे साहेबांचा इफेक्ट काय होणार आहे? 100% होणार. म्हणजे परिवर्तन ठरवलंय. ठीक. नमस्कार. नमस्कार. काय नाव? किरण कुबेर अवचारे. बर. दुकान चालवत आहे? नाही, दुकान नाही, मोलमजुरी करून खातोय. बर. काय गावातला कल काय? गावातला कल 5-6 टर्म दिल्या बबनदादाला निवडून. भेटाय गेलं तर कारखान्यावर आहेत, गावात आहेत, इकडं आहेत, मुंबईला आहेत. आमचे काय म्हणणं आहे माहिती आहे का, ही 42-43 गावामधला ही उमेदवार आहे, म्हणजे हे आमच्या कुटुंबातला माणूस आहे. किंवा आता ही अभिजित आबा हे आमच्या घरातला माणूस आहे. याला माणसाला एक कित्ता आमच्यापासून 10 किलोमीटर आहे. त्याला भेटायचं म्हणलं तर आम्ही नेहमी रातचं जरी गेलं तर भेटू शकतो. त्यासाठी अभिजित पाटलालाच आम्ही तुतारीला मतदान करणार आहे. कारण एवढंच कारण आमच्या हक्काचा माणूस आहे, घरातला माणूस आहे. ती 42-43 गावातला आमच्या हक्काचा माणूस आहे. नवीन माणूस आहे. नवीन असू द्या की, नवीन असू द्या. जुन्या माणसाला आम्ही 5-6 टर्म दिले की निवडून. विकासाचं विजन आहे का मग अभिजित पाटलांकडे? राहणारच, उघडच आहे. उभा राहिला त्या क्षेत्रात म्हणल्यावर विजन असणारच आहे. विजन असल्याशिवाय उभाच राहू शकत नाही माणूस. म्हणजे परिवर्तन ठरवलंय होणार बी आहे. मग दादांची कामच काय? दादाची कामं आहेत ती की, काय रस्ते झाला असतील, काय राहिला असतील, पण गोर गरीब जनते हातावरची पोट आहे त्यांच्यासाठी काय आहे? तुम्ही काय माझं ऐका, ह्यांच्यासाठी काय आहे? लोक 15-15, 20-20 वर्ष झाले त्यांची रेशन कार्ड काढून तयार आहे. त्या लोकांना माल नाही. एखाद्या जर मागासवर्गीय कुटुंबाला जर घरकुल आलं किंवा ओपनवाल्याला घरकुल आलं, तिथं बी ते म्हणजे आडपायाच आहे. ह्यांनी जाती स्वतः दादाने म्हणा कोणी पण मुळाशी शिरलं पाहिजे. शेतकरी म्हणजे सर्वस्व नाही, मजूर सुद्धा सर्वस्व आहे. तुम्हाला मतदानाचा आम्ही हक्क बजावतोय म्हणल्यावर आम्ही सुद्धा
सर्वस्व आहे, हक्कदार आहे. त्या सुद्धा मोलमजुरी करणारा सुद्धा लक्ष ह्याने द्यायला पाहिजे. आतापर्यंत असं कधी झालेलं नाही. हो. ठीक आहे. नमस्कार. हा बोला. काय नाव आहे? ताज मुलाने. बर. काय गावातला कौल? गावातला कौल काय, गावातल्या पेक्षा अख्ख्या माडा मतदारसंघाचा कौल अभिजित आबा पाटील आहे. गाव पण त्यासाठी तर बैल आहे परिस्थिती. कधी इकडे रोपड्याला जाऊन या जरा, एक 5 किलोमीटरचा रस्ता आहे, 30 मिनिट लागते कुठे जायला, रोपड्याला जायला. हा, रस्त्याची अशी दुरावस्था आहे, MIDC नाही, कारखाना सगळं असं मोडकळी जाऊन ठेवले, सगळे यंत्रणा बंद पाडून ठेवली सगळे. आपण ज्या आमदारांना निवडून देतो त्या आमदाराशी भांडायचं, मग कसं भांडायचं? कुठं गाव कुठलं आहे त्यांचं? मग इथली ग्रामपंचायत ग्रामपंचायत काय करू शकते? गावातला अंतर्गत विकास करू शकते, म्हणून काय नॅशनल हायवे करू शकते ग्रामपंचायत? काय ठरवलंय? काय नाही, यावर्षी अभिजित आबा आहे. विजन आहे का त्यांच्याकडे? विजन भरपूर आहे. काय या माडा मतदारसंघातला एक बी युवक बेरोजगार राहणार नाही. अहो इथं काम नाही म्हणून लग्न होऊन नाही, 40-40 वय झाले लोकांचे. 5-5 एकर शेती आहे, अशीच सोडून दिलेली गुरवणी हिंड लागली सगळ्या गावात. काय म्हणला? मुली नाही क्या मुली काय? मग आमदारांनी काय करायचं? आमदारांनी पाठपुरावा करून काम करायला पाहिजे. सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात कमी निधी आला असेल तर माडा मतदारसंघात आलाय. म्हणजे परिवर्तन ठरवलंय? परिवर्तन ठरवलं. ठीक. नमस्कार. नमस्कार. काय ऊस किती जातोय? जातोय 100 लिटर जातोय. कुठे जातोय? जातोय विठ्ठलला. दर आहे का? हाय दर आहे. आहे का? होय. बर. काय गावचा विकास बरं आहे. कसं आहे? चांगला आहे तर. बर. काय ठरवलंय आता? आता तुतारेला द्यायचंय. का हो? आता भाव वाढवून दिलाय. हा. किती दिलाय? आता पहिला 3000 रुपये दिला, आता 35 रुपये. पण मिळणार का? आता देतो मला, देणार देणारच. दादांची कामं? दादाची कामं बी त्यांनी बी भरपूर दर दिला, तसं काय नाही. दिलाय. ठीक आहे. म्हणजे परिवर्तन ठरवलंय. ठीक. नमस्कार. नमस्कार. काय नाव? गणेश महादेव रणदेवी. बर बर. काय गावातलं कौल काय? गावातलं कौल सफरचंदाला मतदान होईल. दादांची कामं चांगली आहे? चांगली आहे ती. रणजित भैया? रणजित भाईंचं पण काम चांगलं आहे. विकास आहे? विकास भरपूर केलाय. जवळजवळ 3-4 सभा मंडप झालेत. 2-3 मोठ्या रस्त्यांची कामं पण झालेली आहेत. म्हणजे गावचा विकास चांगला झालाय. चांगला झालाय. आता अभिजित पाटील पण तेवढ्या ताकदीने पुढे आल्यात. ताकदीने पुढे आलेत, पण काम काय नाहीत ना. इलेक्शन आमदारकीच आहे, कारखान्यात नाही ना. नाही. काय होईल फायनल? पुन्हा एकदा बबन दादा. तुंगत मधून 1000 मताचं लीड बबन दादाच्या मुलाला मिळणार. मागच्या वेळेला कसं झालं? गेल्या वेळेस पण 1000 मताचं लीड मिळेल. लीडच होता. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे? पांडुरंग बापू शिंगटे. बर. काय विकास कसा आहे? काय चांगला विकास आता सध्या नवीन मध्ये तर ऊसाच्या माध्यमातून बरं आहे अभिजित आबांचं काम. कारखाना ऊस त्याच्यामध्ये. विजन आहे का त्यांचं? हो आहे, विजन आहे, चांगला आहे. लोकांचं जनमत बी बरं आहे. स्पर्धा लावल्यामुळे सगळ्या कारखान्यांना दर द्यायची वेळ आली, त्यामुळे साऱ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा फायदा झाला. हो. आणि भविष्यात होईल पण. म्हणजे परिवर्तन ठरवलंय? हो, परिवर्तन ठरवलंय. जरांगे साहेबांचा काय इफेक्ट आहे? कुणाला काय? ना असं तसं काय आता जात पक्ष ह्याच्यावर काय चालत नसतं. आता थोडक्यात आम्ही तर अभिजित आबा ह्या पक्षाच म्हणून मतदान करणार. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे? माझं जीवराज एमगर. बर. काय ठरवलंय? आता यंदा परिवर्तन ही अटळ आहे आणि अभिजित आबा पाटील हे माड्याचे फिक्स आमदार आहेत. याचं कारण विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा बंद पडलेला साखर कारखाना, तसंच सांगोला सहकारी साखर कारखाना हा बंद पडलेला कारखाना, दोन्ही कारखाने उत्तमरित्या चालवून शेतकऱ्याच्या आनंदात भरभरून त्यांनी सहकार्य केलेलं आहे. त्यात जिल्ह्यात दराची स्पर्धा अत्यंत चांगली लावलेला आहे. 3,500 रुपये दर आज विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा त्यांनी दिल्यामुळे त्यांचं पूर्ण शेतकरी वर्ग हा समाधानी आहे. त्याच्यामुळे पूर्ण मतदान आणि पूर्ण मतदान रूपी आशीर्वाद हा अभिजित पाटील यांनाच मिळणार आहे. पण नुसता ऊस किंवा नुसता शेतकरी म्हणजे मतदारसंघ नाही. बरोबर आहे, पण आबांचे व्हिजन हे यंग पिढीसाठी आणि भविष्यासाठी हे एक कणखर आणि कणखर नेतृत्व असल्यामुळं हा परिवर्तन
हे 100% खात्रीशीर आहे. दादांचं कामाचं काय? दादांचं मी सांगतो, आज दादांचा जरी असलं तरी ते 30 वर्ष आमदार आहेत आणि 30 वर्षात तुम्ही काय करा, फक्त प्रत्येक गावात जर जात असाल तर प्रत्येक गावातला तुम्ही फक्त मेन रोड बघू नका. कारण कसं असतं, रोड हा मेनचा नाही तर गावातल्या वाडी वस्त्यावरला रोड, तिथली कनेक्टिव्हिटी बघा, गावातला विकास बघा, गावातल्या लोकांचा रोजगाराचा प्रश्न त्यांनी सांगावं. एक बाबा 100 रोजगार मी ह्या गावात, ह्या तालुक्यात 42 गावात त्यांनी सांगावं की मी बाबा 1000 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलाय. कारखान्याचं माध्यम नाहीये. नवीन काय केलं, कारखाना ही सहकारी संस्था आहे, ती काय त्यांची वैयक्तिक नाहीये. त्यांचं नवीन विजन काय केलं, काय MIDC केली, एखादा दूध व्यवसाय ओपन केला, काही केलं, त्यांनी सांगावं की बाबा मी 1000 तरुणांना काम दिलं. त्या 42 गावात असेल, माढा तालुक्यात असेल, 14 गावात असेल, त्यांनी सांगावं की 1000 ते 2000 लोकांना मी काम दिलं. त्यांनी सांगावं त्यांच्या विजन मध्ये. म्हणजे परिवर्तन ठरवलंय. हो, परिवर्तन. काही इथं आजोबा आहेत. आजोबा नाही, आजोबा नाव काय? सांगा. नाव काय? गोरख शिंगटे. बर, काय ठरवलंय? काय ठरवलं नाही, त्या आलोय आता अभिजित पाटलाकडे जायचं आणि दुसरं काय ठरवायचं आहे का? पण आणि काम म्हणजे कामकाजच नाही ना बबनदादाच, काहीच नाही कामकाज. आबांचं काय? आबान कारखाना बंद पडलेला चालू करून आज 35 रुपये दर केलाय. अजून काय करावं शेतकऱ्यासाठी आबान? मिळाला का? हा, देणारच, आम्हाला खात्री आहे. अगोदर कितीला आहे? अगोदर 3000 दिलाय. ते दिला का? हो, दिला पहिल्याच बिलात. अजून काय म्हणायचं आहे? मग दादांचं कामाचं काय? दादाने त्याची माहिती आहे आम्हाला. दादाकडे बी आम्ही कटलोय, पण दादा न पटल्यामुळे तिकडे आलोय ना. असं झालंय. म्हणून परिवर्तन ठरवलंय. पण आबांकडे आहे का विजन? काम करतील का? हो, करणार की, करणार. नमस्कार. नमस्ते, बोला. काय ठरवलंय? काय नाही ठरवलंय आपलं अभिदाबांचं कार्य. अभिदाबांचं काम चांगलं आहे, खूप छान आहे. मी बबनदादांकडे एकदा काम घेऊन गेलो होतो. शासकीय कामाचा बाबा त्यांनी माझा पाठपुरावा मी केला 3 वेळा, पण ते काय त्यांनी घेतलंच नाही, मनावरती काहीच घेतलेलं नाही. पुन्हा गेला नाही? हो, गेलो 3 वेळा गेलो. त्यांच्या PA फोन केला मी, नाही काय म्हणले, माझ्याकडे अर्ज झाला नाही म्हणले. क्रीडा मंत्र्याकडून बाबा आपल्याला तो आर्चरी मिळत असते, ती मिळत, त्यांनी मी त्याच्यावरती लक्षच दिलं नाही. एक साधं 3 पंचवार्षिक मध्ये मी त्यांना म्हणजे मतदान केलं. माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं त्यांनी काम केलं नाही, मग बाकीची काय काम करणार आहेत? म्हणून बदल ठरवलाय. हो, बदल 100%. आबांवर आहे का विश्वास? 100%, 100% आबांवर विश्वास आहे. काय त्यांच्या विजन त्यांचं सगळंच शैक्षणिक मध्ये सगळं आहे, सामाजिक मध्ये आहे, कृषी मध्ये आहे, त्यांचं कार्य सगळंच चांगलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे परिवर्तन ठरवलंय. हो हो, ठरवलंय. नमस्कार. नमस्कार. काय ठरवलंय? महाराष्ट्राची विस्कटलेली घडी बसवायला शरद पवार साहेबांच्या अधिपत्याखाली माननीय अभिजित आबांनी उमेदवारी घेतलेली आहे. अभिजित आबाचं ह्या 5 वर्षातलं कार्य बघितलं तर अगदी पवार साहेबांच्या मताशी जुळतं मिळतं आणि समाजकारण असेल, राजकारण असेल, शैक्षणिक संस्था असतील, औद्योगिक संस्था असतील, शेतकऱ्यांच्या ऊसासंदर्भातले प्रश्न असतील, ते अगदी योग्य पद्धतीने तोडगा काढून त्यांनी आतापर्यंत अडचणीच्या काळात सुद्धा मार्ग काढत शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाचा दर व्यवस्थितपणे देऊन अडचण न करता विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासारखा मोठा राजवाडा कैलासवासी औदुंबर अण्णांनी उभा केलेला तो अगदी अण्णांच्या हातावर हात मारून चालवण्याचा प्रयत्न करतायत. हे आता ह्या 2 गळपात दिसायला लागलाय आम्हाला. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही. दादाने तर मोठा निधी आणलाय. निधी हा आणला असेल ते पण मान्य आहे, पण निधी हा शासनाचा निधी आहे. निधी आणून त्यांनी कामं काय केली, कशी झाली, कामं कुठली केली, कुणाची केली. आज मला सांगा, पंचवार्षिक निवडणूक लागल्यानंतर आज माझ्या गावामध्ये बरेच रस्ते झालेत. तुंगत रोपळे रस्ता मी पंचायत समितीला 2002ला असताना तो रस्ता ह्याच्यातून करून घेतला होता. त्या काळात रोजगार हमीची कामं, दुष्काळ होता, रोजगार हमीची कामं होती. त्या असताना त्यावेळेस जे आलेले फंड होते ते फंड हा रस्ता इंग्रजाच्या काळापासून रोपळे तुंगत रस्ता झालेला नव्हता. तसाच एक दुसरा रस्ता होता रोपळे खरातवाडी. तो खरातवाडी रोपळे रस्ता मी पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून बसवला होता. त्याला अडचण समिती सदस्य होता असताना त्या काळात 2002ला. तर त्यावेळेस पासून हे राजकारण बघत असताना आता सध्या महाराष्ट्रातले राजकारण अगदी गढूळ झालेलं आहे.
आणि त्याची घडी बसवणार असतील तर महाराष्ट्राचा जाणता राजा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याशिवाय दुसरा दृष्टा नेता आपल्याला महाराष्ट्रात कुणीही नाही. आणि त्यांनी जो आपल्याला कॅन्डिडेट दिलेला आहे तो पवार साहेबाच्या शब्दाच्या पलीकडे न जाणारा व त्यांच्या कार्याला वाहून घेऊन त्यांच्या ह्याच्याप्रमाणे वागणारा दृष्टा नेता आपल्याला लाभलेला आहे. त्यामुळे आपण अभिजितआबा पाटलांनाच आणि शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला अभिजितआबा पाटलांनाच कसल्याही परिस्थितीत आपण सर्व मतदारांनी मतदान करून त्यांना भरघोस मतांनी निवडून आणायचं आहे. हीच मी ह्या संदर्भात आलेलो आहे सांगायला. बरं, जरांगे फॅक्टर जरांगे पाटील त्यांचा कोणाला फायदा होईल? जरांगे पाटलांचा निश्चितच अभिजितआबांना फायदा होईल याची मला खात्री वाटते आपल्या तालुक्यामध्ये. कारण जसं मराठ्यांचं नेतृत्व करणारे जरांगे पाटील होते त्यांनी आता काल परवा घेतलेला निर्णय सुद्धा योग्यच आहे. कारण आता म्हणजे माझ्या भले मी काय एवढा मोठा जाणकार नेता नाही पण माझ्या बारक्या अभ्यासानुसार की बाबा जरांगे पाटलांनी जो निर्णय घेतलाय त्याचा फायदा हा शरदचंद्रजी पवार गट यांनाच निश्चितपणे होईल असा माझी खात्री आहे. आणि त्यांनी जर दुसरा निर्णय घेतला असता तर त्याचा फायदा भाजप वगैरे इतर पक्षांना झाला असता. म्हणून तो निर्णय त्यांनी योग्य घेतलाय, चांगला घेतलाय. परिवर्तन ठरवलंय. परिवर्तन हे अटळ होणारच. ते नाव काय? अरुण सोपान चौधरी. बर, गावात राजकारण आलंय आता लागलंय. मग आम्ही ऐकायला चालू. बर बर, कुणाचं आहे पारड जड? पारड जड हे अभिजित पाटील येत. का हो? कारण काय? पण गावातला आहे मी ना. हा, मग अभिजित पाटील का येणार? हा, येणार. पण कारण काय? चांगला माणूस आहे. दर वाढवलाय ऊसाचा. दिलाय? ऊस किती जातोय? 200 टन. चांगलं आहे. ऊसाला दर दिला म्हणून बबन दादानी कामं केली का? केली का? बाबा नमस्ते. नमस्कार. काय नाव आहे? मधुकर यशवंत रोकडे. बर, काय ठरवलंय? काय ना आम्ही पहिलाच चालाय त्यांनाच मत टाकणार. का? मत त्यांनाच टाकणार. का पण? का पण म्हणजे उसाची ताटा असते ती काय असते ती संडासला जागा नाही तरी देखील गाववाले विचार करत नाही. बर, घरकुल आतापर्यंत दिलेलं नाही कोणी. मग आता काय होईल? आता काय मी त्यालाच मत टाकणार. कुणाला? अभिजित पाटलाला. होईल का त्यांच्याकडून काम? हा होतील. हा, बबन दादाची काम? बबन दादाला एक टाकणार बायकोच. हा, दोघाला एक एक एक. मग काय करायचं? तिकडे त्यानं रोड करून दिलाय मला. मग पाहिजे बबन दादा जुना झालाय. काय म्हणला? नेता नावा पाहिजे आपल्याला. बर, का? जुने डांबराट झाले जो. असं आहे म्हणून नवीन पाहिजे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? औदुंबर गायकवाड. बर, काय वातावरण गावात? वातावरण चांगलं आहे. काय? पवार साहेबाला तुतारी. शरद पवार साहेब? शरद पवार साहेबांना तुतारीचं वातावरण एक नंबर आहे. का हो? गेली 30 वर्ष झालं बबनदादा ह्या मतदारसंघात नेतृत्व करतायत. 15 वर्ष झालं ह्या भागात आहेत. असा काही विकास वाटत नाही. आणि ते भाजप सोबत गेलेत अजितदादांसोबत. त्यामुळं भाजपला इथं काही क्रेज नाही. त्यामुळं जे चालणार ते आता फक्त पवार साहेब. मोहिते पाटलांच्या जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील, विजयदादा मोहिते पाटील, जे मोहिते पाटील कुटुंब आहेत ते आता सध्या जिल्ह्यात नेतृत्व करतेत. काय बबनदादा शिंदेनी आजपर्यंत मोहिते पाटलांचं खच्चीकरण करायचं आणि त्यांना सारखं डावल्यासारखं करायचं अशी भूमिका घेतली. पत्ता पलटलाय. दिवस त्यांचा आलेत. आता जिल्ह्यात काय होईल ते मोहिते पाटील सांगतील तसं होईल. आता इथं अभिजित पाटील विरुद्ध रणजित भैया शिंदे. बरोबर. काय दोघांचं काय होईल? अभिजित पाटलाला नक्कीच मतदान जादा पडणार. पण आमदार शुअर शॉट आमदार. कारण जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे. जिल्हा दूध संघ मोडकळीस आणून बंद पाडला. मुंबईमध्ये जिल्हा दूध संघाची जागा होती. ती जागा विकून स्वतःचा प्रपंच करायसाठी त्यांनी ती पैसे हडपले. 3 टनानं काटा हाणतायत. 5 कारखाना आहेत. 55 लाख टन गाळप होतंय दरवर्षी त्यांचं. 20 टनाला 3 टन म्हणलं तर पैसे किती झालं मला पण हिशोब येत नाही. मी सर्वसामान्य नागरिक आहे, अडगा माणूस आहे. अभिजित पाटलांकडे विजन आहे का? पण 100% विजन आहे.
माढा मतदारसंघात रस्ते नाहीत, मोठी मोठी हॉस्पिटल नाहीत, शाळा कॉलेज मेडिकल कॉलेज हे नाही. आता मी ओपन समाजाचा आहे. जरांगे पाटलांनी एवढं मोठं आंदोलन केलं, अख्ख्या माढा मतदारसंघात छत्रपतीचा अश्वारूढ पुतळा नाही, अजून नाही. अजून नाही. त्यांनी दाखवू द्या कुठं असेल तर. ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं. पाठपुरावा केला नाही तुम्ही? आम्ही करतोय ना पाठपुरावा करायचा म्हणून तर बदल करायचा आहे. पाठपुरावा केलाय आणि त्यांच्याजण काय होत नाही म्हणून तर हा बदल आहे. परिवर्तन करताय 100%. ठीक आहे. तर दर्शक हो, या होत्या तुंगत गावातल्या या लोकांच्या प्रतिक्रिया. या प्रतिक्रिया सगळ्या जर ऐकल्या बघितल्या तर लक्षात आपल्या येतं आहे की नेमका या गावातला कौल कोणाकडे आहे. कॅमेरा स्वप्नीलसह मी अंकुश गाजरे, महाराष्ट्र माझा, तुंगत, माढा.